तुम्ही हवेत बाहेर केला ना होतं उद्या ना तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मी काय म्हणतो ग्रामपंचायत मध्ये ज्या चला येईल ग्रामपंचायत घेऊन द्या, दाखव, त्याच्यानंतर का बोलायचं बोल. चला चला ना करून देतो चला माझ्या यार मग जाऊ दे, हो, तुम्ही विनंती करा. गाण्याची भाषा अरे बोले गाण्याची बोलतो भाषा म्हणून नाही पण नाही, चालणार. काय बोल मला आपण काय करायचं? सरपंच बसलाय ना, बहीण बाहेर सरपंच आहे ना, आणि मला सांग एवढं मोठं काम तू म्हणते मला माहित नाही. आता सगळ्या गोष्टी तिथं ड्रॉइंग वाईंग सगळे आणून सगळे त्याच्या समोर झालाय. कामाचं मला माहिती मग? आहे, पहाडाचं मला माहिती आहे. अरे पाडाचा विषय कोण इथं उभं राहतं रे? पाडाच्या वेळेस कोणाला तरी माहित आहे? मी सांगतो ना, मी खोटा बोलायचा विषय नाही. पाडाच्या वेळेस माहित असतं ना, पहिली टाकी जेव्हा पडली ना, तो लोहा चोरी नसता गेला. समजलं का? पाडाचं हे एवढी मला चांगली माहिती शाळा नाही. उभी होती, हे मी माहित ना असतं मला ते पडली blueprint नसती. दाखवल्या. मी ना काय म्हणलं, काम चांगलं आहे म्हणलं, परमिशन देऊन द्या, मी निघतो. झाला या विषय. घट स्थापनेच्या दिवशीची मीटिंग होय. आतावरी मी बोललो नाही शब्द आता बोलतो. अरे 10% पैसे भरायचे आशिष आपण स्पष्ट सांगितलं सरपंचाने. 10% वर्गणी तुम्ही भरायची नाही. ठेकेदार कोणताही काम करते 25% नफा मिळवते. तुला 1 रुपया कमिशन घ्यायचं नाही. 10% त्याने भरायचे. आणि इसासनीत एवढी पाण्याची नळ योजना आणि कोण दिले पैसे धरून एका कास्तकारांनी दिले, एका घरवाल्यांनी दिले. ठेकेदाराला सांगितलं तू ठेकेदारीचे पैसे 1 रुपया सरपंचाला नफा द्यायचा नाही. 10% तूच भर. 25% नफ्यासाठी सगळे लोक कामं करते. 15% नफा समजला. बहुजन हिताय बहुजन सुखाय सारखा विषय घ्या. समाजसेवा करा. तुम्ही साला समाजसेवेचं नाव करता. आम्ही NGOची आहे, आम्ही अमकी आहे, समाजसेवेचं सोंग करता. साला आमच्याजवळ पैसे लुटता. नफा तुम्ही कमवता. आम्ही का बरं पैसे भरायचे? अरे तुम्हीच केली भाऊ वारंवार आमसभेत देऊन तक्रार. शाळेसाठी केली. मला सगळं समाधान. मी चव्हाणली सांगितलं होतं. मी हे चव्हाणली सांगितलं होतं. तशी रीत नाही राहत. पडली आहे पाहिली आपण. त्यासाठी भागवत भाऊला पाहिजे 2-3 वर्षापासून आम्ही सगळे चर्चा करू. त्यासाठी आम्ही बोललो होतो. लिकेज वगैरे काहीतरी आहे म्हणले. हो, हे त्यासाठी आपण काय प्रयत्न केले? मी याला पत्र दिलं आहे की पाडली रेकॉर्ड याचा पडली पूर्ण खराब झाला. पाहिजे. आपण कोण पाडणार त्याला बिल्डिंगला? नाही. त्यासाठी पाडण्याचा नियम काय राहते? इंजिनियर बोलवा, ऑडिट करा. त्या ऑडिटमध्ये पाडण्यासारखी दिसली तर पाडा. पहिला काय राहते? निवेदन करणे. मी निवेदन केलं. बाळाला एक दिसली होती काय होती म्हणते बाबा सगळ्यात शेवटी झालेलं बांधकाम. मग एक मिनिट म्हणतो, याविषयी मला काहीच माहित नाही. काकाजी मला एवढं तुम्हाला म्हणायचं. एक मिनिट. अंगणवाडीमध्ये मला काहीच कळलं नाही. जर ते शाळा पाडण्यालायक झाली होती, तुम्ही ठीक आहे, तर मग बांधणे तर चुकी झाली होती. स्वतः माझ्या खर्चाने तुम्हाला ऑडिट करून देतो. बांधली अशी काऊन मग ऐका ना, तकला करायला लागेल ऑडिट. मग गावच्या नागरिक शिक्षण नात्याने चोऱ्या पकडायच्या आहे तर पहिले बसून पूर्ण बिल्डिंग आज मी ऑडिट करून दिली. ठीक आहे, शाळा त्याच्यामध्ये जे रिपेअर स्कीम आहे तुम्हाला सजेस्ट करतो. तुम्ही रिपोर्ट घ्या. ऑथेंटिक रिपोर्ट तुम्हाला रिपोर्ट घ्या. तुम्ही ग्रामपंचायत द्या आणि आम्हाला रिपेअर करून द्या असं म्हणतो. रिपेअर असेल तर शाळेचा पहिला नियम काय राहते? ऑडिट साठी अर्ज करणे. बरोबर मी आहे. तुम्हाला अनऑफिशियल एक गावाच्या नागरिक म्हणून मी फ्री मध्ये तुम्हाला पुन्हा ऑडिट करून देतो. तेच म्हणतो. ऑडिट साठी अर्ज करणे. बिल्डिंग ऑडिट कसं आहे, बिल्डिंगचे बांधकाम कसं आहे, मुलांना बसण्यासारखे आहे की नाही, हे शाळेचा नियमित जेव्हा पावसाळा येतो त्याच्या पूर्वी ग्रामपंचायतला पत्र देणे. ग्रामपंचायत आपल्या यंत्रणेमार्फत जे कोणी पंचायत समितीचे इंजिनियर असतात त्यांच्यामार्फत ऑडिट करते. हा नियम आहे. त्यासाठी मी अर्ज केलेला आहे. या बिल्डिंगचा जेव्हा ट्रॅक्स वगैरे पाहून घ्या आता आपण, त्यासाठी त्याचा ऑडिट झाला पाहिजे. ती बसण्यायोग्य असेल रिपेअर करा, बसण्यायोग्य नसेल तर पुढची कारवाई करा. बरोबर आहे की नाही? मी रीतसर तो पत्र केलेला आहे. ग्रामपंचायत रिप्लाय नाही, काहीच नाही. काहीच नाही. याच्यासाठी काही रिप्लाय आलेला आहे? यामध्ये माझ्या इन्व्हॉल्वमेंट काहीच नाही. मी तेच म्हणतो काकाजीला, तुम्ही तुमच्या मागण्या मांडल्या त्या व्यवस्थित आहे. मी मान्य आहे मला. शाळेसाठी मांडलो. बरोबर आहे. अंगणवाडीचा विषय माझा काहीच नाही. हा. मी अंगणवाडी बरोबर आहे ना, झालं हे पाहिजे. पहा, एवढी इमारत आहे माझ्या अंडरमध्ये आहे. याविषयी मी जे काय त्याचंही करणार- सिपेज होऊन राहिलं होतं. आपण 3 हो. वेळा विषय लावून धरला तेव्हा त्याचं तिथं मलमपट्टी झाली, त्याला डागडुजी सर झाली. निघाला, भाऊला बोलवलं होतं, यांनी स्वतः व्हिडिओ काढला. मागे पूर्ण मी सांगत आहे, इथे कंपाऊंडवर आवश्यक आहे. काकाजीला नेहमी म्हणतो या शाळेला कंपाऊंडवर आवश्यक आहे. आता कालच पहा, तिथे त्या खोलीमधून या खोलीला वायरिंग दिली आहे. लोखंडी पाईप होता, तो पाईप चोरला, वायर खाली पाडून ठेवला. आता मी इलेक्ट्रिशियन पुढे झालं ते आधी सेव्ह करा. इथं काय होणार साहेब माहिती आहे का? विकास काम करा जेव्हा म्हणतो ना माणसाला धाक पोहोचते का विकास काम करता बरोबर चालले. हे लोक पहिले चोऱ्या करते. बघा 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 माझा स्पष्ट आरोप आहे. चोऱ्याच करणे विषय आहे त्याचा. त्यांना काही माहिती असेल तेव्हा ते बोलत हे आहे. तोड हे तोड. बरं, भगत भाऊ, याचा लोहाविक त्यांनी आपल्याला दिशाभूल केली.
की अरे बाबा महिला तुम्ही बालकल्याण शासनाने आणि किती शाळा वेळा म्हणजे शाळेची पात्र शाळा पूर्ण वेगळी. करायला पाहिजे होता. आधी आपल्या तुम्ही ह्याच्यामध्ये NGO चा अंगणवाडीसाठी बहाणा जागा करून ग्रामपंचायतीने नेहमी आमच्या दिली आहे. रोजच चव्हाणला ग्राम- दिवस लागले ग्रामपंचायत जागा नाही. जागा. एनजीओ काम करतो जिल्हा तुम्ही, जिल्हा परिषद परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आहे ना मग? अधिकारी आमदार आहे. निधी आहे काय वन टाइम एनजीओचं माध्यम काढलं 10 लक्ष रुपये तुम्ही द्या कोणत्या मुद्द्यावर कोणताही एनजीओ काकाची फुकटात काम करत नाही, त्याचं कुठंतरी बरोबर आहे म्हणून सगळ्या गोष्टी होऊन राहिल्या. एवढे काही तुम्हाला कुठं काम करायचं सगळेच काही असे बनले नाही, साधू संत. आम्हाला लोकं शिकवणार की यांच्या फालतू गोष्टी. तो एनजीओ वाले आपल्या घरातून पैसे लावून राहिला का? तू एनजीओ ला पैसे खाऊन राहिला बस ब्लॅक आणि व्हाईट कशासाठी काम आहे याचं? हे आम्हाला माहित नाही काय गोष्टी एवढे त्यांनी शिकून राहिले रोजचे शिवट्या समजते का? त्याले नाही समजत, त्याले नाही समजत, हा साला वरतून शिकला त्याविषयी मी ग्रामपंचायत बोललो.